हाय हॅलो सगळ्यांना नमस्कार. तर आज चालली आमची तयारी आणि आज आम्हाला करायचं आहे शुभमचं केळवण. तर त्याच्याला 12 तारखेला लग्न आहे आणि आज ताई जाणार आहेत आणि त्यानंतर तुम्हाला सगळे तिकडचेच व्हिडिओ पाहायला भेटतील. तर उद्या हळद दळायचं आहे, घाणा बांगड्या आणि तर सगळ्यांनी भरपूर प्रेम करा आमच्या व्हिडिओजला. प्रियंका चालली इथं तयारी केळवणची. तर छान डेकोरेशन केलं आहे तिने आणि अजून करते आता. प्रियंकाने छान असं डेकोरेशन करतच होती आणि मी पण रांगोळी काढत होते. तर मी बाहेरच पटपट अशी रांगोळी काढून घेतली आणि फुलांनी पण थोडीशी सजावट केली होती. ते दुपारीच जेवायला येणार होते त्याच्यामुळे आम्ही स्वयंपाक पण केला होता. तर मी बाहेरची सजावट केली आणि स्वयंपाक केला. तर प्रियंकाने ना आतला आवरलं होतं आणि मी असं छान असे शुभमचं केळवण म्हणून अशी छान रांगोळी काढली आणि केळीचं पान काढलं. तर फुलांची खूप छान सजावट केली. तर प्रियंका आतली सजावट करतच होती आणि तिने खूप छान अशी सजावट केली आणि मी स्वयंपाक करत होते. तर माझ्या चालल्या होत्या पोळ्या, पण मी तुम्हाला बोलत होते पण त्यात आवाज आहे ना, व्हिडिओमध्ये ना आवाज येत होते त्याच्यामुळे तो आवाज स्किप केला होता. स्वयंपाक झाला आणि त्याच्यानंतर आहे ना भाऊ आले होते घ्यायला. तर तिघजण भाऊ आले होते. अक्षय आला होता, सोमा आणि शुभम आले होते आणि त्यांच्यासोबत भावाचा मुलगा आणि मुलगी पण आले होते. तर शुभमचं वेलकम केलं मी आणि लगेच त्याचं औक्षण केलं होतं. तुम्ही पाहू शकता खूप छान असे केळवणची सजावट केलेली आहे. ऑप्शन झालं आणि भाऊन ते पण आत येऊन बसले होते आणि माझी छोटी बहीण आहे ना, तिला पण घ्यायला गेले होते. तर तिला घेऊन आले होते आणि येताना माझ्याकडे आले होते केळवणाला. तर ही माझ्या भावाची मुलगी आहे सानू, ती पण आम्हाला घ्यायला आली होती. आत्याला घ्यायला जायचं म्हणून तिचं चाललं होतं, ती पण आली होती. त्याच्यानंतर थोड्याशा गप्पा पण मारल्या आणि हे सगळे सारखेच झाले होते. तर यांचा धिंगाणा पण चालू होता. तर माझ्या बहिणीचे दोन्ही मुलं आणि आजचा आमचा मेनू होता बासुंदी, कोशिंबीर वडी, व्हेज बिर्याणी, व्हेज मराठा आणि कोशिंबीर होती आणि आणि आधी दीदीला घेतलं त्यांच्या घरी आणि आता ताईंना घ्यायला आल्या होत्या ते. तर जाते ना ताई आता लगेच. तर आम्ही करतोय शुभमसाठी मस्त असं ताट. आणि त्याच्यानंतर लगेच शुभमला आहे ना जेवायला दिलं आणि आम्ही छान असे फोटो पण क्लिक केले होते त्याच्यासोबत. तर एवढे सगळे मला घ्यायला आलेले होते, माझ्या बहिणीचे मुलं, भावाचे मुलं आणि शिवांश आणि मी दोघे पण गेलो होतो. त्याच्यानंतर शुभमचं जेवण झाल्यानंतर आम्ही सगळे सोबतच जेवलो आणि आता अभि ना मामाला आहे ना टोपी आणि उपरणं घालते. कारण नवरदेव आलं ना त्याला असं आहे ना श्रीफळ देऊन आहे ना थोडेफार आहे ना दक्षिणा देतात आणि टोपी उपरणं घालतात. त्याच्यानंतर लगेच आम्ही निघालो आणि नेप्तीमध्ये आल्यानंतर आहे ना आमच्या वहिनीं त्या ऋतुजंतांनी आमचं स्वागत केलं होतं आणि खूप छान असं त्यांनी ना वेलकम केलं होतं. तुम्ही इथं पाहू शकता का फुलांची रांगोळीने मस्त सजावट केली. आमचे पाय धुतले आणि आमचंही ना औक्षण केलं त्यांनी. म्हणजे आम्हीच पहिले आहे ना पाहुणे आलेलो होतो भावाच्या लग्नासाठी, दोघी बहीण.
श्रवण आणि ना शुभम दोघंजण गाडीवरच आले होते आणि आम्ही गाडीत आलो होतो आणि श्रवणला येऊ नको म्हटलं होतं, पण श्रवण आला होता आणि उद्या आणि घाणा आणि बांगड्या होत्या, तर तो उद्या लगेच जाणार होता शिवांश आणि ते. आणि इथं आल्यानंतर आहे ना खूप छान अशी ते मस्ती करतात, कारण तिथं आहे ना आमच्या घरी कोंडून आहे ना त्यांना आहे ना इथं आलं ना असं मस्ती करत असते ते. आणि मी माझ्या ब्लाऊजला आहे ना आरी वर्क करत होते, तर थोडंसं काम राहिलं होतं, मग लगेच करून घेतलं. आणि आता उद्या घाणा बांगड्या येतात, तर यांचं चाललं होतं फोन करायचं काम. माझे वडील बसलेले होते, आजी आजोबा आम्ही सगळे. आणि सानूचा चालला होता धिंगाणा आणि तिची मम्मी नव्हती आली, तर ती खूप रडत होती. आणि भावाचा बड्डे होता आणि भावाला डाळबट्टी खूप आवडते, तर वहिनीने अशी मस्त छान अशी संविधानी डाळबट्टी केली होती. तर मम्मीन त्या पण बाहेर गेलेल्या होत्या, कारण इथंच मळ्यात एक हळद होती, तर मम्मीन त्या हळदीला गेल्या होत्या. आणि भाऊ बाहेर गेलेला होता, तर तो आला आणि मुलं पण झोपायला लागली होते, तर आम्ही पटकन असं आहे ना बड्डे सेलिब्रेशन केलं त्याचा. आणि शिवांशला आहे ना नेपतीला आलं ना खूप छान वाटतं, कारण त्या नेपतीला आवडतं. सगळे लहान लहान मुलं असते त्या. त्याच्यानंतर सगळ्यांनी ना अमोलचं औक्षण केलं. तर माझ्या चुलत्याचा हा मोठा मुलगा आहे आणि शुभम आहे ना तो चुलत्याचा 2 नंबरचा मुलगा आहे. पण त्यांना बहीण नाही ना, त्याच्यामुळं आम्ही सगळे म्हणजे जॉईंट फॅमिलीसारखंच राहतो आणि जॉईंट फॅमिलीच आहे आमची. म्हणजे आम्ही कधीच म्हणत नाही का आम्हाला एकच भाऊ आहे, आम्ही म्हणतो 3 भाऊ आहेत आम्हाला, कारण 4 येतं, कारण चुलत्याला 3 मुलं आहे, त्यांना मुलगी नाही आहे आणि आम्ही तिघी बहिणी येतं. सगळ्यांनी अमोलचं औक्षण केलं आणि त्याच्यानंतर सगळे मुलं आले होते बड्डे सेलिब्रेशनला. तर माझे वडील पण गेले होते माझ्या बहिणीच्या मुलीला आणायला. तर आमच्या तिघी बहिणींमध्ये ना एकच मुलगी आहे आणि आम्ही आलो का मग माझे वडील लगेच तिला आणायला जातात. ते घेऊन आले होते तिला आणि तिची मम्मीला काही वेळ नसतो यायला, तर ती नव्हती आली, ती उद्याच येणार होती. तर हा व्हिडिओ 2 दिवस लेट येतो आहे, कारण इथे व्हिडिओ एडिटिंगला वेळच नव्हता आणि सगळे एकत्र म्हटले ना मग धिंगाणा मस्ती चालूच असते, त्याच्यामुळे ना व्हिडिओ एडिटिंगला ना 1-2 दिवस उशीरच झाला. तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि कमेंट करा. तर इथून पुढचे ना व्हिडिओ खूप छान छान येतील.